सुप्रभात। तर आज आम्ही अ वर्किंग मॉडेल ऑफ न्यू एज फार्मिंग या विषयावरती प्रकल्प केला आहे। ह्याच्यात आम्ही 4 मेन प्रिन्सिपल वापरले। पहिला आहे वर्टिकल फार्मिंग, म्हणजे एकावरती एक थर लावून शेती केली जाते, ज्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला शेती करता येते। दुसरा आहे पॉली हाऊस फार्मिंग। पॉली हाऊस फार्मिंग म्हणजे एक असं स्ट्रक्चर बनवलं जातं ज्याला पॉलीकार्बोनेट किंवा पॉलिथिनच्या शीटने कव्हर केलं जातं, ज्यामुळे बाहेरच्या तापमानाचा आतल्या झाडांवरती परिणाम होत नाही व जी झाडं आपल्याला इकडे उगवता येत नाही ती देखील आपण याच्यात उगवू शकतो। मग तिसरा आहे ॲक्वापॉनिक्स। ॲक्वापॉनिक्समध्ये 2 गोष्टी कंबाईन असतात। पहिला आहे हायड्रोपॉनिक्स। हायड्रोपॉनिक्स म्हणजे फक्त पाण्यावर शेती केली जाते, ज्यात मातीचा उपयोग होत नाही। आणि हायड्रोपॉनिक्समध्ये झाडांना पाणी शोधायला, झाडांच्या रूट्सला पाणी शोधायला लागत नाही, ते त्यांना डायरेक्टली पुरवले जातात, ज्यामुळे त्यांची ग्रोथ 2 ते 3 पटीने लवकर होते। इकडे फिश फार्मिंग वापरलं गेलं आहे, कारण की जेव्हा फिश खातात आणि वेस्ट प्रोड्यूस करतात, ते वेस्ट त्या पाण्यात मिक्स होते आणि त्या पाण्याची नायट्रोजन लेवल आणि न्यूट्रिएंट लेवल वाढते आणि मग तेच पाणी वरती झाडांना पोचवलं जातं। मग झाडं त्याच्यातले न्यूट्रिएंट्स आणि नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात आणि पाण्याला स्वच्छ करण्यास मदत करतात आणि ते परत त्याच फिश पॉन्डमध्ये जाते, ज्यामुळे पाण्याची बचत होते। मग चौथा आहे सोलार एनर्जी। इकडे आम्ही सोलार पॅनल्स वापरलेत, जे सूर्यकिरणं ॲब्झॉर्ब करतात आणि फोटोवोल्टिक सेल्सच्या मदतीने इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतात। ही इलेक्ट्रिसिटी आपण हा पॉली हाऊस आणि फिश पॉन्डमधला मोटर चालवण्यासाठी वापरू शकतात। तर ह्या प्रोजेक्टमधून आपण कमीत कमी जागेत जास्तीत जास्त शेती करू शकतो, पाणी वाचवू शकतो आणि हा प्रोजेक्टचा कुठलाही पॉल्युशन करत नाही हा प्रोजेक्ट। ह्याचे काही डिसॲडव्हांटेजेस देखील आहेत। म्हणजे आतासाठी तरी आपण फक्त ग्रीन लेफी व्हेजिटेबल्सच इकडे उगवू शकतो आणि ह्या फार्मिंगमध्ये पण डिसीजेस होऊ शकतात, जसं की ट्रेडिशनल फार्मिंगमध्ये होतात। आणि हा प्रोजेक्ट सेटअप करायला ह्याची कॉस्टिंग खूप असते, कारण की खूप सारे एलिमेंट्सला एकत्रित करून हा प्रोजेक्ट बनवला गेला आहे। थँक्यू।